नमस्कार मंडळी. सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी आपलं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीचे घातचक्र. शक्यतो या घातचक्राचा उपयोग सरकारी कामे, महत्त्वाची कामे, कुठलंही एखादं खूप महत्त्वाचं शुभ कार्य असेल अशा वेळेला जेवढं टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करावा. तर वृषभ राशीसाठी मार्गशीर्ष महिना सांभाळणं गरजेचं आहे. शक्यतो वृषभ राशीच्या व्यक्तींनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठलंही महत्त्वाचं काम टाळावं. त्याचबरोबर 5, 10 आणि 15 म्हणजेच पंचमी, दशमी आणि पौर्णिमा या 3 तिथ्या, मार्गशीर्ष महिना, पंचमी, दशमी आणि पौर्णिमा, तसेच शनिवार आणि हस्त नक्षत्र. शक्यतो आपण शनिवार पाळतोच, तरीसुद्धा वृषभ राशीच्या व्यक्तींनी खास करून शनिवारी कुठलंही महत्त्वाचं कार्य करू नये. त्याचबरोबर हस्त नक्षत्र ज्या दिवशी असतं तुम्हाला ते कॅलेंडरमध्ये बघून लक्षात येऊ शकेल की आज हस्त नक्षत्र आहे आणि आज माझी रास वृषभ आहे, तर मला कुठलंही महत्त्वाचं कार्य करायचं नाही आहे. तर शनिवार, हस्त नक्षत्र आणि त्याचबरोबर शुक्ल नावाचा एक योग आहे आणि शकुनी नावाचं कर्म. या दिवशी आपली महत्त्वाची कामे शक्यतो टाळावीत. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण हे चॅनल फक्त माझं नाही आहे, आपणा सर्वांचं आहे. ओके.